गांधीगिरी पद्धतीनं आम्ही असे जे प्रस्थापित 3 किंवा जास्त वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत, असे जवळपास 14 ते 15 नगरसेवक आहेत आता सध्या कार्यरत, अशांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिस कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना एक विनंती आवाहन करणार आहोत। तर अशा प्रकारचे पर्सनल व व्यावसायिक इंटरेस्ट असणारे नगरसेवक शहराचा विकास करू शकणार नाहीत अशी आमची भावना आहे। धनशक्ती व प्रमुख पक्षाचं तिकीट म्हणजे प्रमुख पक्ष कोणते तर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही व शिवसेना दोन्हीही या प्रमुख पक्षांचं तिकीट घेऊन हे व धनशक्तीच्या बळावर निवडून येतात। नमस्कार। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला स्थापन होऊन 27 वर्ष पूर्ण होत आहेत। या 27 वर्षांमध्ये जे नगरसेवक 3-3, 4-4 वेळा निवडून आलेले आहेत, जे प्रस्थापित झालेले आहेत, अशा नगरसेवकांना आता आगामी जी निवडणूक येणारी आहे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची, या निवडणुकीमध्ये त्यांनी आता थांबावं आणि त्यांना जर निवडणूक लढवायचीच असेल तर विधानसभा लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी आता समाज मनामधून होते, काही पक्ष आणि संघटनाकडून होते। आपल्याबरोबर आता समाजवादी पार्टीचे काही पदाधिकारी आहेत, त्यांनी अशी मागणी केलेली आहे की अशा प्रस्थापित नगरसेवकांनी आता ही निवडणूक लढवू नये, त्यांनी थांबावं आणि त्या पक्षांनी, संघटनांनी नवीन जे उमेदीचे तरुण आहेत अशांना या नगरसेवक पदाची संधी द्यावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी केली। आपल्याबरोबर ते सध्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी तुम्ही करताय? कारण खूप मोठं मागणी ही करताय, कारण 27 वर्ष झाली महानगरपालिका स्थापन होऊन आणि अशा नगरपालिकेमध्ये जे 3-3, 4-4 वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत, जे प्रस्थापित आता झालेले आहेत, अशांच्या नगरसेवक पदावरच तुम्ही आता खोडा घालताय। नक्कीच, कारण की कसं आहे, सांगली, मिरज, कुपवाड हे तिन्ही शहरात गेल्या 27 वर्षापासून महानगरपालिका निवडणूक म्हणजे महानगरपालिका स्थापन झालेली आहे आणि या 27 वर्षामध्ये जे प्रस्थापित नगरसेवक आहेत त्यांनी या तिन्ही शहराच्या पायाभूत सुविधा सोडवण्यास अपयशी ठरलेले आहेत व ज्या प्रकारे ग्रामीण भागात आपण बघतो की स्थानिक स्वराज्य निवडणुकीत एका गावातील नेता जिल्हा परिषदला जिल्हा परिषद सदस्य किंवा ग्रामपंचायतीला सरपंच झाल्यानंतर त्या गावातील पॅनेल असेल किंवा गावातील म्हणजे जे कार्यरत असणारे प्रमुख पक्ष असतील, आमदार असतील, ते त्या उमेदवाराला पुन्हा तिकीट देत नाहीत किंवा तो उभारला तरी जनता मात्र त्यांना स्वीकारत नाही अशी भावना ग्रामीण भागात आपण बघतोय या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत। मात्र या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तेच चेहरे, 30 प्रस्थापित घराणेशाही कार्यरत आहेत व यांचे सर्वांचे व्यवसाय या महानगरपालिकेशी निगडीत आहेत। काही नगरसेवक कंत्राटदार आहेत, काही नगरसेवक बांधकाम व्यावसायिक आहेत, काही नगरसेवकांचे बिल्डिंग मटेरियल सप्लायचे धंदे आहेत। तर अशा प्रकारचे पर्सनल व व्यावसायिक इंटरेस्ट असणारे नगरसेवक शहराचा विकास करू शकणार नाहीत अशी आमची भावना आहे व या सांगली, मिरज, कुपवाडमध्ये जे प्रस्थापित नगरसेवक 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा टर्म वेळा निवडून आलेले आहेत, ते धनशक्ती व प्रमुख पक्षाचं तिकीट म्हणजे प्रमुख पक्ष कोणते तर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही व शिवसेना दोन्हीही या प्रमुख पक्षांचं तिकीट घेऊन हे व धनशक्तीच्या बळावर निवडून येतात। त्यामुळं जनता त्यांना स्वीकारते हे म्हणणं चुकीचं आहे आणि वॉर्ड पण छोटा असतो। त्यामुळं आमची अशी एक आंदोलन आम्ही उभं करतोय की 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या औचित्य साधून गांधीगिरी पद्धतीनं आम्ही असे जे प्रस्थापित 3 किंवा जास्त वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत, असे जवळपास 14 ते 15 नगरसेवक आहेत आता सध्या कार्यरत, अशांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिस कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना एक विनंती आवाहन करणार आहोत की आता कुठंतरी आपण थांबा, स्वतःचा, वॉर्डचा व शहराचा विकास जेवढा करता येईल तेवढा तो तुम्ही केलाय। आता तंत्रज्ञानाच्या या युगात नवीन उच्च शक्ती नव्या उमेदीच्या चेहऱ्यांना संधी द्या असं आम्ही त्यांना एक गांधीगिरी पद्धतीनं गुलाब पुष्प व दसरा सण त्या दिवशी असणार आहे, त्यामुळं आपट्याची पानं देऊन आम्ही त्यांना एक साकडं आव्हान घालणार आहोत। त्याचबरोबर जे प्रमुख प्रस्थापित महाराष्ट्रातील पक्ष आहेत अशांना देखील आम्ही त्यांच्या नेत्यांना आवाहन करतोय की या आगामी महानगरपालिका सांगलीतल्या निवडणुकीसाठी
3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना तुम्ही आता तिकीट न देता नवीन चेहऱ्यांना, नवीन व्यक्तींना संधी द्या. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 27 वर्ष पूर्ण होऊनही अनेक वॉर्डांमध्ये, अनेक प्रभागामध्ये साध्या पाण्यासाठी, गटारांसाठी, रस्त्यांसाठी लोकांना झगडावं लागतंय, ताटकळत बसावं लागतंय. प्रभाग क्रमांक 3 जो आहे, जो MIDC एरियामध्ये आहे, त्या भागामध्ये तर पाण्याचं कनेक्शनच नाही. लोकांना 20-20, 25-25 वर्ष लोक तिथं राहत आहेत. बोरचं पाणी पिऊन त्यांना मूतखड्यासारखे आजार, किडनी स्टोन सारखे आजार झालेले आहे. मच्छरांचा मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आहे. असं असतानाही सर्व जे आपल्या मूलभूत सुविधा ज्या आपण म्हणतोय त्या सुविधांसाठी 27 वर्षे जर लोकांना वाट पाहावी लागत असेल तर ही कितपत योग्य आहे? नाही, ही नक्कीच दुर्दैव आहे या तिन्ही शहरातील नागरिकांचं. कारण की रस्ता, ड्रेनेज, गटार व पाणी ह्या मूलभूत सुविधा आहेत. व या सर्व नगरसेवकांनी पहिल्याच महासभेत घरपट्टी व पाणीपट्टीची बिलं वाढीव लावून जनतेच्या म्हणजे जनतेवरती आर्थिक ओझे टाकलेलं आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये पाण्याची योजनाचं एकदम ढिसाळ कारभार आहे. दर मंगळवारी या शहरामध्ये जो कुपवाड विस्तारित भाग आहे, प्रभाग समिती 3 जसा उल्लेख तुम्ही केला, यामध्ये दर मंगळवारी विजयनगर सारख्या भागामध्ये हार्ट ऑफ द सिटी म्हणता येईल अशा ठिकाणी पाणी येत नाही. का तर MIDCच्या पाण्याच्या पाईपलाईनचं मेंटेनन्सचं काम चालू आहे, लाईट नसल्यामुळं पाणी नाही. हे अशा प्रकारची विविध उत्तरं आम्हाला महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून किंवा नगरसेवकांकडून ऐकायला मिळतात. मात्र या सातत्यानं निवडून येणाऱ्या नगरसेवकांमुळं महापालिकेतील अधिकारी व प्रशासन देखील, कर्मचारी देखील निर्ढावलेले आहेत. ते कुठेही कार्यतत्पर नाही आहेत. आता मागच्याच आठवड्यात बघितलं आपण, आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी कितीतरी लोकांना कामचुकार केल्याबद्दल निलंबित केलं, कारणे दाखवा नोटीस बजावल्या. तर हे कधी शक्य आहे? जेव्हा चांगली लोक, नव्या उमेदीची लोक या राजकारणात किंवा या महानगरपालिकेत येणार नाहीत, जनतेचा आवाज तिथपर्यंत पोहोचवणार नाहीत. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं एक वाक्य आहे, जब सडके सुनसान होती है तो संसद आवारा होती है. म्हणजे आता जे नगरसेवक आहेत ते पर्सनल इंटरेस्टनं, स्वतःचे व्यवसाय सांभाळण्यासाठी, आर्थिक भ्रष्टाचार करण्यासाठी या महापालिकेत सदनात आहेत. तर नव्या उमेदीची लोक तिथं जाऊन लोकांचा आवाज तिथं उपस्थित केला तर नक्कीच हे प्रश्न सुटतील. हीच आमची समाजवादी पार्टीची व आमची मागणी आहे. नक्कीच महानगरपालिका प्रशासनामध्ये नव्या उमेदीच्या तरुणांना संधी देण्यात यावी. ते जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून येतील तेव्हाच लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या मूलभूत गोष्टींसाठी लोकांना झगडावं लागतंय, त्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून मांडल्या जातील अशा तऱ्हेची भावना या निमित्तानं नितीन मिरजकर यांनी मांडलेली आहे. आणि या साऱ्या प्रस्थापित नगरसेवकांना विरोध म्हणून गांधी जयंतीच्या निमित्तानं 2 ऑक्टोबरला आणि दसऱ्याच्या निमित्तानं या संयुक्त विद्यमान या दिवशी या प्रस्थापित नगरसेवकांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन तुम्ही आता आगामी निवडणूक लढू नका अशा तऱ्हेची गांधीगिरीनं एक अनोखं आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.